नमस्कार. जय श्रीकृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 40. श्लोक पाहूयात. इंद्रियाणि मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनं. श्लोकाचा अर्थ पाहूयात. इंद्रियाणी म्हणजे इंद्रिये, मन म्हणजे मन, बुद्धी म्हणजे बुद्धी, अस्य म्हणजे या कामाचे, अधिष्ठानम म्हणजे निवासस्थान, उच्यते म्हणजे म्हटले जाते, एतै म्हणजे या सर्वांच्या योगाने, विमोहयती म्हणजे मोहित करतो, एष म्हणजे हा काम, ज्ञानम म्हणजे ज्ञान, आवृत्य म्हणजे आच्छादून, देहिनम म्हणजे देहधारी जीवाचे. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 39व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की काम हा ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो कधीही संतुष्ट होत नाही आणि अग्नीप्रमाणे जळत राहतो. या श्लोकात भगवंत सांगतात की इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. हा काम मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. पंचेंद्रिये आपल्या देहात असतात. आत्मा हा त्याहून निराळा असतो. आपल्याला मन, बुद्धी आणि अहंकार हे प्रकृतीपासून प्राप्त झालेले आहेत आणि रजोगुणामुळे मोहित होऊन आपले ज्ञान झाकले जाते. इंद्रियांच्या माध्यमातून मन आणि बुद्धी यामध्ये काम आणि क्रोध राहतात. थोडक्यात भगवंतांनी काम आणि क्रोध यांचा पत्ताच सांगितला आहे. शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळी महत्त्वाची ठिकाणे काबीज केली आहेत. मनुष्याने त्या शत्रूवर विजय प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी ते कुठे राहतात हे सूचित केले आहे. मन हे इंद्रियांच्या सर्व कृतींचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रिय विषयांबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगार बनते व परिणामी मन आणि इंद्रिये कामाची भांडारे बनतात. नंतर बुद्धी विभाग अशा कामप्रवृत्तींचे भांडवल बनवतो. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो व चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजू लागतो. इंद्रिय स्तरावर आपण विविध कार्य करत असतो. जसे डोळ्यांनी आपण एखादी वस्तू बघतो, जागा बघतो. एखाद्याने त्याच्या सहलीचे फोटो टाकलेले असतात. ते पाहून आपल्यालाही तिथे जाण्याची लालसा उत्पन्न होते. जणू काही तिथे गेलो नाही तर आपले जीवनच व्यर्थ आहे असे वाटू लागते. असे का होते? तर डोळ्यांनी ते पाहिले आणि काम इंद्रियांमध्ये असल्याने डोळ्यांना ती जागा प्रत्यक्ष बघण्याची आस लागली. म्हणजेच वासना प्रथम बाह्य इंद्रियांमध्ये
म्हणजेच डोळे, कान, जीभ, त्वचा, नाक यामध्ये प्रवेश करते आणि ही इंद्रिये बाह्य विषयांच्या म्हणजेच रूप, रस, गंध, स्पर्श यांच्या संपर्कात आल्यास वासना जागृत होते. इंद्रिये ही मनाचे उपकरण आहेत. त्यामुळे वास्तविकरित्या डोळे बघत नाहीत, तर मन बघते. डोळ्यांसमोरून दृश्य धूसर झाले तरीही मनपटलावर ते कोरले जाते. कानांनी निंदा किंवा स्तुती ऐकली की ती मनावर अंकित होते. इंद्रिये जे जे विषय ग्रहण करतात ते मनात राहतात. इंद्रियांनी गोळा केलेली सर्व माहिती मन स्वीकारते आणि मन त्या विषयांचे चिंतन करते, ज्यामुळे आसक्ती किंवा राग निर्माण होतो. म्हणून मन हे कामाचे दुसरे अधिक शक्तिशाली ठिकाण आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही की मन बेचैन होते. तसेच बुद्धीचे देखील आहे. बुद्धी देखील तिच्या सिद्धांतांमध्ये अडकून राहते. माझेच कसे बरोबर आहे यावर वाद घालते. तिच्यातही काम उत्पन्न होतो आणि हे वासनेचे सर्वात धोकादायक ठिकाण आहे. वासना जेव्हा बुद्धीला भ्रष्ट करते तेव्हा व्यक्ती योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता गमावून बसतो. अशा प्रकारे इंद्रिये, मन आणि बुद्धीद्वारे हे काम व क्रोध ज्ञानाला आवृत्त करून देहात राहणाऱ्या जीवात्म्याला मोहित करतात, स्वतःचे स्वरूप विसरण्यास भाग पाडतात. मग तो जीवात्मा स्वतःला देह समजून या इंद्रिय, मन आणि बुद्धीच्या मागे धावत राहतो. भ्रमित झालेला मनुष्य तो स्वतःच्या हिताचे काय आणि अहिताचे काय हे विसरून जातो आणि अयोग्य कर्म किंवा पाप करू लागतो. शरीर, मन आणि इंद्रिय आणि बुद्धी हे जीवन जगण्याचे 4 स्तर आपल्याला माहीत आहेत. मात्र एक स्तर आपण विसरतो, तो म्हणजे आत्मतत्वाचा स्तर. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आपल्याला मार्गदर्शन करतात. भगवद्गीता ज्ञानाच्या रूपात सिद्धांत सांगते आणि त्यांना विज्ञान रूपात जीवनात कसे ग्रहण करावे हेही सांगते. अर्जुनाच्या माध्यमातून भगवान आपल्या सर्वांना या कामाचा नाश करण्यास सांगतात. ते आपण पुढच्या श्लोकात पाहूयात. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे: इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने सांगितली आहेत. ही वासना या निवासस्थानांचा उपयोग करून देहाभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानाला म्हणजेच विवेक शक्तीला झाकून टाकते आणि त्याला भ्रमित करते. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक संयम आणि वर्तमान काळात जगणे यासाठी एक अचूक रोडमॅप प्रदान करतो. आजचे जीवन हे आधुनिक व डिजिटल आहे. यात इंद्रियांवर सतत माहितीचा आणि आकर्षणाचा मारा होत असतो. मोबाईलची स्क्रीन, जाहिराती, मनोरंजनाची माध्यमे ही सर्व कामाची म्हणजेच वासनेची निवासस्थाने बनली आहेत. हा काम मन आणि बुद्धीचे अपहरण करतो. ही इंद्रिये सतत मनाला विचार करण्यास भाग पाडतात आणि शेवटी बुद्धीला पटवून देतात की जे काही पाहिले किंवा ऐकले आहे ते आवश्यक आहे आणि या प्रक्रियेमुळे आपले ज्ञान झाकले जाते व आपण खर्चाचे, उपभोगाचे आणि वेळेचे चुकीचे निर्णय घेतो. तसेच स्वयंनियंत्रणाची क्रमवारी ठरवण्यासाठी हा श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहे. थोडक्यात हा श्लोक एक प्रकारची रणनीती सांगतो. हा श्लोक आत्मनियंत्रणासाठी एक प्रभावी रणनीती देतो. आपला शत्रू कोण आहे हे एकदा माहीत झाले की त्यानुसार आपण त्याला हरवण्याची योजना आखतो.
त्याचप्रमाणे मनाच्या शत्रूचे कामाचे स्थान माहीत झाल्यावर त्याला हरवण्याचा क्रम निश्चित करता येतो. यामध्ये पहिले आहे इंद्रिय. म्हणजेच प्रथम इंद्रियांना अनावश्यक विषयांच्या संपर्कापासून दूर ठेवा. उदाहरणार्थ, रात्री झोपताना मोबाईल वापरणे टाळा. यामुळे इंद्रिये आपोआप नियंत्रित होतील. त्यानंतर मन. एकदा इंद्रिय नियंत्रित झाल्यावर मनात येणारे विचार कमी करा. म्हणजेच ध्यान किंवा नामस्मरण करा. यामुळे आपोआप मन शांत होईल. एकदा इंद्रिये आणि मन शांत झाले की बुद्धी आणि विवेक शक्ती पुन्हा स्पष्ट होते आणि ती कामाच्या मोहाला प्रभावीपणे विरोध करू शकते आणि यातूनच आपण स्वयंनियंत्रण प्राप्त करू शकतो. तसेच हा श्लोक म्हणजे मानसिक आरोग्याचा पाया आहे. वासनेच्या मोहामुळे आपण आपल्या खऱ्या आनंदापासून म्हणजे जे आपल्या आत्म्यात आहे त्याच्यापासून भटकतो आणि क्षणिक सुखाच्या मागे धावतो आणि यामुळे आपण आपले मानसिक आरोग्यही हरवून बसतो. थोडक्यात हा श्लोक स्वयंजागरूकता किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट करतो. कामाची ठिकाणे ओळखल्याने मनुष्याला हे समजते की त्यांनी मन, इंद्रिये आणि बुद्धी यांचा वापर केवळ वासनांच्या पूर्ततेसाठी न करता उत्पादनक्षम आणि शांत जीवन जगण्यासाठी करायचा आहे. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 40वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही मन शांत करण्यासाठी नामस्मरण करत असाल तर कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण जरूर लिहा. धन्यवाद.